येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित झालेले आहेत. आज आपण जाणून घेऊया नाशिकला जो सैनिकांवर इन्सिडेंट झाला त्याविषयी. बरोबर, नाशिकला पोलीस प्रशिक्षणामध्ये एक जवान हा आपल्यातून गेला ही फार दुःखाची गोष्ट आहे की प्रशिक्षणामध्ये जे दुखापत होते किंवा जे आपल्यातनं निघून जातात ह्यांचे कसं आहे, काळजीपूर्वक केलं पाहिजे. कारण प्रशिक्षण देताना बरोबर ट्रेनिंग पाहिजे आणि ट्रेनिंग कशी द्यायची ह्याला कौशल्य लागतं. ते कौशल्य नसलं तर अशा गोष्टी होतात. आता मूळतः सैन्यामध्ये आपण जेव्हा नोकरी करतो त्या आम्हाला 35 वर्षापर्यंत अतिशय कठीण आणि रिगरस ट्रेनिंग दिली जायची. त्या ट्रेनिंगमध्ये 2 विषय घेतले जायचे. BPT ह्याचे 5-6 प्रकार आहेत. BPT म्हणजे फिजिकल फिटनेससाठी पळण्यामध्ये, रस्सा चढण्यामध्ये असे भाग आहेत. आणि दुसरं आहे PPT, हे एक वेगळे भाग आहे. BPT हत्यार आणि पॅक सकट होते, PPT ही खुल्या हाताने होते. आणि ह्यामध्ये असं आहे की वयाप्रमाणे हे घेतलं पाहिजे. आता 35 वर्षानंतर वेगळे स्टँडर्ड आहेत आर्मीमध्ये, मग त्या स्टँडर्ड प्रमाणे चाचणी घेतली जाते आणि 45 वर्षानंतर चाचणी घेतली जात नाही. तर आता सिव्हिलमध्ये गेल्यानंतर पोलिसामध्ये हे सगळं लक्षात ठेवून त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत त्याचप्रमाणे बनवली पाहिजे पोलिसामध्ये की 45 वर्षानंतर कशी ट्रेनिंग दिली पाहिजे, 50 वर्षानंतर कशी दिली पाहिजे आणि 60 वर्षानंतर काय केलं पाहिजे. या सगळ्या पोलीस प्रशासनाने लिहून ठरवल्या पाहिजेत आणि मगच प्रशिक्षण दिलं पाहिजे. पण असं काय होत नाहीये. आता ह्या बाबतीमध्ये कोणीच विचार काही करत नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की ह्या बाबतीमध्ये एक कमिटी करावी जे निर्णय घेतील आणि सैनिक कल्याण जे आपलं समिती आहे त्यांना सुद्धा या प्रशिक्षणात कशा पद्धतीने करायचे ह्याबद्दल त्यांचा सुद्धा सल्ला घेण्यात यावा. म्हणजे असे प्रकार होणार नाहीत. कारण आयुष्यभर सैन्यामध्ये नोकरी केल्यानंतर तुम्ही बाहेर येता आणि तुम्हाला पुनर्नियुक्त केलं जातं. तुम्ही पुनर्नियुक्त सैनिकांना कशा पद्धतीने वागवणार आहात हे सरकारने ठरवलं पाहिजे. सरकारची बरीच हेळसांड चालू आहे. कारण जे पुनर्नियुक्त सैनिक आहेत त्यांना आत घेतानाच बरेच त्रास आहे. त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे ह्याच्यावरून सैनिकांना अडवले जातं. म्हणजे 15% आरक्षण असून त्यांना घेण्यात येत नाही. अनेकांना जसं शिक्षकांचा सुद्धा फार अपमान केलेला आहे. जे शिक्षक म्हणून भरती व्हायला आलेले असतात त्यांचाही फार मोठा प्रॉब्लेम आहे. आता मी RTO मध्ये भरती केले सैनिक आणि इतर 280 लोक एका दिवसात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे भरती झाले. पण 3 वर्ष त्यांना घेतलं नव्हतं, तडफडत ठेवलं होतं. असं सैनिकांना तडफडत ठेवण्याची सवय सरकारी यंत्रणेला आहे. ते बंद झालं पाहिजे आणि सैनिकांना न्याय दिला पाहिजे. आणि ह्या पुढे सैनिकांचे जिथे जिथे भरती असेल तिथे तिथे सैनिक फेडरेशन जाणार आहे, लक्ष घालणार आहे, सरकारी अधिकाऱ्यांना सवाल करणार आहे. कारण सैनिक काय गुलाम नाही आहेत. त्यांनी देशासाठी प्राण देण्याची तयारी दाखवलेली आहे. मग त्यांना कसं वागवायचं हे सरकारने ठरवलं पाहिजे ना. सन्मानाने वागवलं पाहिजे, त्यांना सन्मानाने नोकरी दिली पाहिजे. मी तर पहिल्यापासून एकच मागणी करतो, सैनिक ज्या वेळेला रिटायर होतो, रिटायर झाल्याबरोबर त्याला
नोकरी दिली पाहिजे, पुनर्नियुक्त नोकरी दिली पाहिजे. तुमच्याकडे वेकन्सी असतातच, कशाला इतकं तुम्ही लांब लचक हे लावता? पोलिसात घ्यायचं तर त्यांचं परत प्रशिक्षण घ्या, त्यांचं चाचणी करा. मग मी आता मागितलं होतं की सगळे जे शिक्षण प्रशिक्षक आहेत, म्हणजे शरीर प्रशिक्षक आहेत, पीटी मास्टर आहेत, हे सगळे माजी सैनिक घेतले पाहिजेत. सरकारने मान्य केलेली गोष्ट आहे, दीपक केसरकरनी असेंब्लीमध्ये अनाऊन्स केलेला आहे, पण त्याला सगळ्या सिव्हिलन लोकांनी विरोध केलेला आहे. अरे सैनिक इतकी वर्ष नोकरी करतो बाहेर कुटुंबाबरोबर पासून दूर राहून, आणि तो आल्यावर त्याला नोकरी द्यायला तुमची काय अडचण आहे? तो किती वर्ष करणार आहे? 10-15 वर्ष नोकरी करणार आहे आणि मग घरी जाणार आहे आपल्या. तर सैनिकांच्या नोकरी ताबडतोब दिल्या पाहिजेत. त्यांना नोकरी करताना त्यांच्या ज्या काही नियम आहेत ते सैनिकांच्या अनुभवाप्रमाणे ठेवले पाहिजेत. आणि फिजिकल फिटनेस जी पाहिजे ती असलीच पाहिजे, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, प्रत्येकाची असली पाहिजे. पण वयाप्रमाणे फिटनेस ही कमी कमी होत जाणार आहे, हे पण लक्षात ठेवा. मग सैनिक असला तरी त्यांची फिटनेस चांगली असते, पण कधी कधी फार त्रास सुद्धा बऱ्याच लोकांना झाला. जसा हा सैनिक मृत्युमुखी पडला पीटी मध्ये पळताना, तो म्हणत होता की मला जमणार नाही पळायला. विश्वास ठेवा, जमणार नाही तर मग कशाला त्याला तेवढं कठीण प्रशिक्षण करायला लावता? तसं कठीण प्रशिक्षण करायला लावला ज्याला जमत नाही म्हणजे हा खून होतो, हे लक्षात ठेवा. आणि याप्रमाणे सैनिक फेडरेशन हा मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे, सगळ्यांकडे केलेली आहे. आम्ही याबाबत पूर्ण चौकशी मागणार आहोत आणि त्या बाबतीत सर्व सैनिकांनाही मी विनंती करतो, पुनर्नियुक्त सैनिकांनी एकदा बैठक